मुलांच्या टिफिनसाठी आज आपण हे रिंग्स बनवूया. अगदी कमी तेलामध्ये आपण हे रिंग्स बनवू शकतो आणि मुलं पालक खायचा खूप कंटाळा करतात. तर पालकपासून आज आपण ही नवीन अशी रेसिपी बनवू. बनवायलाही सोपी आहे आणि पटकन बनवून तयार होते. त्यासाठी बाउलमध्ये आपण 1 वाटी पोहे घ्यायचे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. त्यामध्ये 2 चमच दही टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी साईडला ठेवूया. आता बघू शकता पोहे छान सॉफ्ट झाले आहे. यामध्ये भरपूर बारीक चिरलेली पालक टाकायची, कोथिंबीर टाकूया आणि किसलेला एक बटाटा टाकायचा. छान बारीक असा किसून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं लाल तिखट, हळद, जिरा पावडर टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकूया. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये ना बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन टाकूया. तर इथे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन टाकून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता यातला आपण एक छोटासा गोळा घेऊया हातावर. हाताला थोडंसं तेल लावायचं जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर आणि अशा पद्धतीने छोटे-छोटे हे रिंग्स तयार करून घेऊ. हे रिंग्स आपल्याला एक 15 मिनिटं हाय फ्लेमवर छान स्टीम करून घ्यायची आहे आणि बघू शकता छान रिंग्स आपले स्टीम झाले आहे. कढईत थोडंसं तेल टाकायचं, जिरा मोहरीचा तडका देऊया. तयार केलेले रिंग्स टाकायचे, पांढरे तीळ टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आणि बघू शकता मस्त आपले हेल्दी पालकपासून तयार होणारे रिंग्स